हॅलो मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इंटरनेट सेफ्टी रूल्स. म्हणजे तुम्ही जे इंटरनेट वापरता, तुम्ही जे ॲप्स वापरता, ते वापरताना लहान मुलांनी काय काय गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि कसं सुरक्षित राहायला पाहिजे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मुलांनो, ही आहे अप्पू. अप्पू रोज मोबाईलवर गेम खेळते, व्हिडिओ बघते. पण एक दिवस काय होतं, तिच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज येतो. मेसेजमध्ये काय लिहिलं असतं माहिती आहे का? हाय, तू माझी फ्रेंड बनशील का? तेव्हा अप्पू थोडी घाबरते आणि तिच्या ताईला सांगते. मग तिची ताई म्हणते की अशा मेसेजला कधीही रिप्लाय करायचा नाही, अनोळखी व्यक्तीशी कधीही बोलायचं नाही. तर मित्रांनो, यावरून आपल्याला काय समजतं की जेव्हा पण आपण इंटरनेट वापरतो, एखादा व्हिडिओ बघतो, गेम खेळतो, तेव्हा जर का आपल्याला कुठल्या पण अननोन व्यक्तीकडून मेसेज आला तर त्याला आपण रिप्लाय कधीच नाही करायचा. कारण ऑनलाईन असणारा व्यक्ती कधीही आपला मित्र नसतो. कारण आपण त्यांना प्रत्यक्षात कधीच पाहिलं नसतं. कारण जसं तुम्ही गेम खेळता तेव्हा तुम्ही अनोळखी व्यक्तींसोबत खेळता ना, तर त्या व्यक्तींसोबत जास्त बोलायचं नाही. कारण ते कुठे आहेत, कुठून आले आहेत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. त्यामुळे कधी असं झालं की तुम्हाला अनोळखी व्यक्तींकडून काही मेसेज आला तर तुम्ही लक्षात घ्यायचं की हा फार मोठा धोका आहे आणि लगेच त्यांना ब्लॉक किंवा रिपोर्ट करायचं आणि आपल्या आईबाबांना सांगायचं. अप्पू म्हणते, हो ताई, बरोबर आहे. माझ्यासोबत पण एकदा असंच झालं होतं, तर मी त्याला लगेच ब्लॉक केलं. ताई म्हणते, व्हेरी गुड. आणि ही गोष्ट तुझ्या मित्रमैत्रिणींना पण सांगायची की अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही. त्यानंतर दुसरा रूल आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन कधीच शेअर करायची नाही. म्हणजे इंटरनेटवर कधीच तुमची वैयक्तिक माहिती कधीच शेअर करायची नाही. जसं कधी कधी तुम्हाला इंटरनेटवर काही ॲप्स तुमची पर्सनल माहिती विचारतात, ती पर्सनल माहिती कधीच द्यायची नाही. कुठल्याही ॲप्स, गेम किंवा वेबसाईटवर ही माहिती देऊ नका. जेव्हा तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा आहे किंवा काही इन्स्टॉलेशन करायचं आहे, तेव्हा तुमच्या आईबाबांना सोबत बसवूनच ते इन्स्टॉलेशन करा. आईबाबांच्या परवानगीनेच ते करायचं. त्यानंतर तिसरा रूल आहे स्क्रीन टाइम. म्हणजे आजकाल आपण बघतो की मुलं हे बराच वेळ मोबाईलवर बघत बसले असतात, नुसते स्क्रोल करतात. तर हे तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही. कारण मोबाईल, टॅबलेट हे आपल्याला खूप मजेदार वाटतात, पण जास्त वेळ वापरले तर आपले डोळे दुखतात, आपल्याला थकवा येतो. त्यामुळे स्क्रीन टाइमला नेहमी मर्यादा असावी. हे ऐकून अप्पू म्हणते, ताई, हो बरोबर आहे. मी जास्त वेळ मोबाईल बघणार नाही. त्यामुळे माझा स्क्रीन टाइम ही कमी होईल आणि मी अभ्यासावर सुद्धा लक्ष देऊ शकेल. मुलांनो, कधी कधी तुम्हाला असं होतं का की तुमचे डोळे दुखतात आहे, डोकं दुखत आहे, झोप नीट लागत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, खेळायची इच्छा कमी होते. हे सर्व का बरं होतं माहिती आहे का? स्क्रीन टाइम. तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरता, त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे कधीही 30 मिनिटाच्या वर मोबाईल वापरायचा नाही. आपला जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासात द्यायचा, अभ्यास करायचा, घराबाहेर खेळायला जायचं, आउटडोअर गेम्स खेळायचे. नुसतं मोबाईल घेऊन बसायचं नाही. कारण हे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही आणि आपल्या बुद्धीसाठी पण अजिबात चांगलं नाही. त्यामुळे छान अभ्यास करा आणि छान खेळायला जा. मित्रांनो, तुम्हाला कळले ना इंटरनेट सेफ्टीचे रूल्स?
जेव्हा पण तुम्ही इंटरनेट वापरता तेव्हा हे सर्व रूल्स फॉलो करायचे आणि वेगळं काही आढळलं तर लगेच आपल्या आईवडिलांना सांगायचं. यामध्ये आपण शिकलो की स्क्रीन टाईम कमी करायचा, ऑनलाईन इन्फॉर्मेशन द्यायची नाही, कुठलेही ॲप कसे पण डाउनलोड करायचे नाहीत. तर या सर्व रूल्स तुम्ही पाळा, म्हणजे तुम्ही इंटरनेट सेफली वापरू शकाल. मित्रांनो, आवडली ना माहिती? ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे ते पण जेव्हा मोबाईल आणि इंटरनेट वापरतील तेव्हा ते पण सुरक्षित राहतील. लगेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, आवडली का गोष्ट? जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.